श्री गौरी नंदनाय नमः। पांडुरंगाष्टकम श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कांदीवली में स्थापित का पहले का पुजारी हरिओम शुक्ला आज प्रभु को बार बार स्मरण करके अपनी याद कराता रहूंगा। मैंने उनको कहा है, आरती विठ्ठल रखुमाई, चित्त की स्थिर गति आई, भटकना छोड़ दिया है अब, आँख में प्रभु विठ्ठल जी जब, दुख सब दूर गए हटके, बार करी प्यार दिए भर के, प्रात नित आय करूं सेवा, न विठ्ठल सम कोई और देवा, दिए निज भक्ति तपस्वी शक्ति, नित्य कर्तव्य विधि पाई, आरती विठ्ठल रखुमाई। भटकना छोड़ दिया है प्रभु, लेकिन आप जब बांध के रखेंगे तभी। मैं अपने घर में ही देखता हूँ, जो छोटे बच्चे हैं उनको हम मना करते हैं, भटको मत, अपनी पढ़ाई में लग जाओ, अपना समय बर्बाद मत करो। आपने अपने पास बुला करके हमको रख लिया है, लेकिन संसार की माया में भटक जाता ही हूँ प्रभु। जब तक आप कृपा नहीं करेंगे तब तक भटकता ही रहूँगा। आपकी मूर्ति यह ज्ञान देती है कि मैं 28 युगों से ऐसे ही खड़ा हूँ, ऐसे तुम भी अपने कर्तव्य पर विश्वास करके टिके रहो तो हमको प्राप्त कर लोगे। एक पत्थर जब हमको प्राप्त कर लिया विश्वास करके, और मेरे जैसे उसकी पूजा हो रही है, तो तुमको तो मैंने ही पसंद किया है। अगर तुम अपने कर्तव्य पथ पर, लक्ष्य पर एकदम टिके रहोगे, जरा सा भी नहीं हिलोगे, तो हमको प्राप्त कर, मतलब लक्ष्य ही मैं तुम्हारा हूँ, विजय मैं तुम्हारा हूँ। पांडुरंग भगवान की जय हो। पांडुरंगाष्टकम। महायोग पीठे तटे भीमरथ्या, बरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। महायोगपीठे तटे भीमरथ्या, बरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। तड़े द्वाशसं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितम्बः धितेजेन तस्मात्, विधातुर्वसत्यै धितेनाभिकोशः, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अस्फुरत् कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे, श्रियास्जुष्टकेयूरकं श्रीनिवासं, शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। शरच्चन्द्र बिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलं कान्तगण्डस्थलाङ्गं, शरत्
चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलित सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरचितं दिव्यरत्नैरनर्घ्यै भङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अस्तवं पाण्डुरङ्गस्य वैपूर्णदं ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्थ्यान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुयान्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। श्रीमद् शंकराचार्य विरचितं पाण्डुरङ्गाष्टकं वाचनम्। श्रीकृष्णः शरणं मम 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 श्रीकृष्णः शरणं मम। आता मी श्री ज्ञानेश्वरी चे वाचन करत होतो। सामुदायिक प्रार्थना। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगदव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश सकल देवो आदिदेवा कृपालुवा जी केशवा महानंदा महानुभावा सदा शिवा सहज रूपा सदा शिवा सहज रूपा श्री सागरा शेख शयना कमल नयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका धारित्या क्षिति भवतारका धरित्या क्षिति वामन मूर्ति त्रिविक्रमा अगये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा बालरांगणा बालकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत से बिनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे। श्री पांडुरंग महाराज की जय हो। श्री कृष्ण शरणं मम 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 श्री कृष्ण शरणं मम
श्रीकृष्णः शरणं मम। अर्जुन उवाच दृष्टेमं स्वजनं कृष्ण जुजुत्सु समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति विपतुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गाण्डीवं संसते हस्तात्वकच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेलावा तम गोत्रवर्गू आघावा देखिला एत हे संग्रामी उदित जहाले असती करी समस्त पण आपण पे यान उचित केवी हाय येणे नावेची नेणो काही मज आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोड असे कोरणे होत विकलता उपजत गाताशीही सर्वांगा कांटाला आला अति संताप उपनला तेथे बेबल हात गेला गांडवीचा तेन धरताची निष्ठले पर नेणेचे हातेने पडिले असे हृदय असे व्यापिले मोहे येडे जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अतिदारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेडे संग्रामी हरू जिंतला निवात कवचांचा ठावो फेडला तो अर्जुन मोहे कवलिता क्षणा माझे जैसा भ्रमर भेदी कोणे बल तैसे काष्ट कोरणे परी कली के माझे सापडे कोवलिये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमलदल चेणू नेडे तैसे कठीण कोवलेपणे अस्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्म ब्रह्मी याही नयेची आया म्हणोनी भूलविला ऐके राया संजीव म्हणे अवधारी मगते अर्जुन देखून सकल स्वजन विसरला अभिमान संग्रामाची कशी नोणे सदयता उपनली तेथे चित्ता मग मढे कृष्णा आताम नसजे येत माझे अतिशय मन व्याकुल होतसे वाचावरल जे बधावे हे सकली एरे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोवन पश्यामि हत्वा सजन माहवे या कौरवा जरी बधावे तरी युधिष्ठादिकां का न बधावे ये रेर आधावे गोत्रज आमचे म्हणवनी जलो हे झुंज प्रत्याया न एजे मत एळे काय काज महापापे देवा बहुता परिम पाहताम एथ बोखटे होईल झुंजताम बर काही चुकवेताम लाभवाथे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा जीखामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्या पितरा पुत्रास् तथैव च पितामहा मातुला श्वासुरा पौत्रा शाला संबंधनिस्तथा तदा तया विजय वृत्ति काही मज सर्वता काज नाही इथ राज तरी काई हे पावनिया या सकलांते बधावे मग जे भोग भोगावे ते जलोत आघवे पार्थू म्हणे तेने सुरखे वेड होईल ते भैल तैसे साहिजेल बरी जीवितही चीजेल याची लागी परी यासी घातु कीजे मग आपण राज्य सुख भोगिजे हे स्वप्नी ही मन माझे करू न सके तरी आम्ही का जन्मावे कवडा लागी जियावे जे बळला न्यात चितावे विरुद्ध मरणे
पुत्रा ते इच्छिकुल तयाचे काही हेचे फल ते निर्दालिजे केवल गोत्र आपुले हे मनीची किंबी धरिजे आपळा बज्राचे या होईजे बरी घडे तरी कीजे भले इया आम्ही जे जे जडावे ते समजती इही भोगावे ही जीवित ही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिंगतीचे भूपाल विभाणुनी सकल मग संतोष विजय कुल आपुले जे तेची हे समस्त परी कसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया अवतारिया कुमरे शोणनिया भांडारे सस्ताग्री जिव्हारे आरोपुनी एसियांते कैसे निमारून कवणावरी शस्त्र धरून निज हृदया करून धातु केवी हे नेनाशी तू कवड परिपैल भीष्मद्रोण ज्याचे उपकार असाधारण आम्हा बहुत एथ सालक सासरे मातुल आणि बंधुकी ही सकल पुत्रनाथ केवल इष्टही असती अयधारी अति जीवलिकेचे हे सकल ही सोयरे आमुचे म्हणोनी दोख आथी वाचे बोलतांची एतान् हन्तुमिच्छामि घ्नतो पि मधुसूदनः अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किं न मही कृते हे बरी भलते करितु अंताची जेथे मरितु परी आपण मने धातु न चिंतावा त्रैलोक्यची अनकलित जरी राज्य होईल प्राप्त तरीही अनुचित नाचरे मी जरी आज एथ ऐसे कीजे तरी कावणाच मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्ण मग कुला तया असेखा आडिकुल घातांका येरे राम नरका जाडे आती देखे वंश वृद्धि समस्त यापरी होय पतित मग भो बांडित स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेठ नित्यादि क्रिया ठाके अड़ी नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवणा तिलोदके कवण अर्पी तरी पितर काय करीती कैसे ने स्वर्गी वसते मढ़ौन ते ही येती कुलापाशी जैसा ना खागरी ब्यालु लागे तो शिखताम व्यापी बेगे तेवी आ ब्रह्मकुल अवधे आप लविजे दो शैरे तई कुलघ्नानाम वर्ण संकर कारकैहि उत्साद्यन्ते जाति धर्मा कुल धर्माश्च शाश्वता उत्सन्न कुल धर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रमु अहो बत महत पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यतः देवा अवघारी आड़िक एक एत घड़े महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला बानिवेशे बन्ही लागला तो आण काही प्रज्वलिला जालुनी पाल घाली तैसिया तया कुल संगती जे जे लोक वर्तती तेही बाधु पावती निमित्ते एड़े तैसे नाना दोष सकल अर्जुन मणे ते कुल मग महाघोर केवल निरे भोगी पाड़ लिया तिये ठाई मग कल्पांति ही अकुल नाही ये सरे पतन कुलक छई अर्जुन मढ़े देवा हे विविध कानी एक जे परे अझनिवरी त्रासु न पुजे हृदय बज्जाचे हे काय कीजे अवधा परिम उपेक्ष जे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाड़ान ताहि दोख अभेरुम ना जे हे वडिल सकल आपुले विधावया दिटी सुदले संग पाकायक थेकले घड़ले हम यदि मां प्रतिकारं न शस्त्रं शस्त्रपाणयः यदि मां प्रतिकारं शस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेत आतां यावरी जे जियावे तया पासुनी हे बरवे जे सस्ते साणुनी सहावे बाणयाचे तयावरी होय जितके ते मरण ही बरी निके परी येणे कलमखे चाण नाही
ऐसे देखुन सकल अर्जने आपुले कुल मग मड़े राज ते केवल निरे भोगु। संजय वाच एव मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसिज्य ससरम चापम शोक संविघ्न मानसा। ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजय मढ़े अवधारी धृष्ट राष्ट्रांते। मग अत्यंत उद्वेगला न धरत गहबीर आला तेथे उड़ी घातली खाला रथौनिया। जैसा राजकुमरु पदच्युत सर्वता होय उपहतु काम बबि रवि राहुग्रस्तु प्रवाहीनो। नातरी महासिद्धि संभ्रमे जितली तापस भ्रमे बत आकुलिनी कामे दीनु कीजे। तैसा तो धनुर्धर अत्यंत दुखी जर्जर दिशे जेथे रहबरु त्यजिला तेने। मत धनुष्य बाणा शाणिले न घरत अश्वपात आले। ऐसे एके राय वर्तले संजय मढ़े। आताम यावरी तो बैकुंठनाथ देखोन सखेद पार्थु कंवड़े परी परमार्थ निरूपिल। ते सविस्तर पुढ़ारी कथा अति सकौतुक ऐकताम ज्ञान देव मढ़े आताम निवृत्त दासु। श्री ज्ञान देव रचितायाम भावार्थ दीपिकायाम प्रथमोध्याय श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दूसरा सांख्य योग। श्री गणेशाय नमः। संजय उवाच तम तथा कृपयाभीष्टमश्वपूर्णाकुले क्षणं विखीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन। मग संजीव मढ़ी रायते आयके तो पार्थ ते शोकाकुल रुदनाते करितु असे। ते कुल देखोन समस्त स्नेह उपनले अद्भुत तीणे द्रवले असे चित्त कवड़े परी। जैसे लवड़ जले झलवले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी वर्मले हृदय त्याचे। मणाउनि कृपा आकलिला दिशत से अति कोमाइला जसा कर्दमी रूपला राजहंस। तया परी तो पांडुकुमरु महामोहे अति जर्जरु देखोनो श्री सारंग धरु काय बोले। श्री भगवान च कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्य जुष्टम स्वर्ग कीर्ति कर्म अर्जुन। मणे अर्जुन आदि पाही हे उचित इये ठाई तू कवण हे काई करित आहासी तुझ संगे काय जाहले कवण उड़े आले करिताम काय ठेले खेदु काईसा तू अनुचिता चित्त नेदसी धीरु काही न सणसी तुझे नी नाम अपयसी दिशा लंघिजे। तू सूरवृत्ता च ठावा क्षत्रिया मांजे राव तुझिया लाठे पाणाची आओ तिही लोकी। तुआ संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांच ठाव फेंडिला पवाड़ तुआ केला गंधर्वसी पाहताम तुझे निपाड़े दिशे तैलोक्य ही थोकड़े। ऐसे पुरुषत्व चोखड़े पारता तुझे तो तू किंग आज इथे साड़ुनिया वैरिवित्ते अधोमुख रुदनाते करित आहसी बचारी तू अर्जुन की कारुणय किजसी दीन सांगपा अंधकारे भानुग्राशिला आथी। नातरी पवन मेघासी बिहे किम अमिताशी मरण आहे पाहे पाम इधनिच गलो निजाए पावकाते। किम लावणीचे जलविरे संसर्गे कालु कूट मरे सांगा पाम महाफणी दुर्दरे गलीजे काई। सिंहासी झोवे कोल्हा ऐसा आपण आर्थिके जहाला परी ते त्वाचा साथ केला अजी एथो। मणाऊन अजुन अर्जुना झड़े चित्त देशी याहीना बेगी धीर करुणियाम माना सावध होई। सानी हे मूर्खपणा उठी दे धनुष्य बाणा संग्रामी हे कवण कारुण्य तुझे हा गा तू झाड़ता
तरी न बिचरासी का आता, सांगे जुझावेले सदैता उचित काई. हे आस्तिये कीर्तिस्नाशु आणि पारतिकाशी अपभ्रांशु मढे जगन्निवासु अर्जुनाते. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वायुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं तक्तोत्तिष्ठ परन्तप. मढ़ौनी शोक न करी, तू परताम धीरु धरी. सोचता अभेरी पांडुकुमरा, तुझ नावे हे उचित एड़े नाशील जोड़ले बहुत. तू अजून बरी हित विचारी पाम, येड़े संगामा चेनी अवसरे. एथ कृपालुपण नुपकरे, हे आतांची काय सोयरे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी, कीम ही गोक्षज नोल खसी. बायांची काय करीशी, अतिशो आताम. आजीचे हे झुज, काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज, सदाची आती. तरी आता काय जाहले, काय स्नेह उपनले. हे निर्जे परी पुढे केले अर्जुना तुवा. मोह धार लिया ऐसे होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही आंतरेल. ऐकेशी हृदयांचे ढीले पड एथ निकयाशी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसे नी तो कृपावंतो, नाना परी असे शिकवितो. हे ऐकोनी पंडुसुत काय बोले. अर्जुन वाच. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन. इषभिः पितृसुतामि पूजार्हा परिशोधन. देवा हे ये तुले वीरी, बोलावे नलगे अवधारी. आधी तुची बिचारी संग्रामु हा, हे झुंज नवे प्रमादु. एत प्रवर्तलिया दिशते वाधु. हा उघड लिंग भेद बोढ़वाल आम्हा. देखे माता पितरे अर्चिजति, सर्वे सेवे तोक पाव विजति. ये पाठे केवी विधि जिति, आपुलिया हारती. देवा संत विद नमस्कारिजे, का घड़े तरी पूजिजे. हे बांचुनी केवी नंदीजे, सई वाचा. तैसे गोत्र गुरु आमचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. जया लांगी मने बिरुम, आम्ही स्वप्नी ही न सको धरुम. तयाम प्रत्यक्ष केवी करुम घातु देवा. बरी जलो ही जियाले, एथ आघवे यांस हिवच काय जाहले. ये यांचा बधी अभ्यासिले, वरविजे आहि मी पार्थ द्रोणाचा केला. जेडे धनुर्वेद सज दिखला, तेडे उपकारे काय आभरवला. बधी तयाते जे थिंचिया कृपा लाहिजे भरू. तिथेचे मने व्यभिचरू, तरी काय मी भस्मा शुरू. अर्जुन म्हणे. गुरुन हत्वा हि महानुभावान्, श्रेयो भोक्तं भोक्ष्यमपि हि लोके. हत्वार्थ कामांस्तु गुरूनिहैव, भुंजीव भोगान् रुधिर प्रदिग्धान्. देवा समुद्र गंभीर आयकेजे, बरि तो ही आहाच देखिजे. परि क्षोभ मनी नेरजे द्रोणाचिये. हे अपार जे गगन, बरी त्याही होईल मान. परी आघात भाले गहन हृदयाचे. बरी अमृत ही बीते, की कालवसे बजही फुटे. परी मनोधर्म न लोटे, बिकर विलाही. स्नेह लागली माये, मणि पेती किम होये. परी कृपा ते मूर्त आहे, जोडी इये. हा कारुण्याची आदि, सकल गुणाचा निधी. विद्या सिंधु निर्वधी. अर्जुन म्हणे. हा येळो माने महंतु, बरी आम्हा लागी कृपावंतु. आताम सांग पाजेथु घातु, चिंतु येईल. ऐसे ही रणी बधावे, मग आपण राज सुख भोगावे. ते मना नये ए आघवे जीवितेशी.
ये एड़े माने दुर्धर, जे याहीन भोग सघर सधर, ते असत जेठवर भिक्षा मागता भली। ना तरी देश त्यागे, जायजे का गिर कंदर, सेविजे पराशस्त आताम न धरजे यावरी। देवा नवन शेतिशरी, बाबरोनी यांच्या जिवरी, भोग गिवासवे रुधिरी बुडालेजे। ते काढुनी काय कीजती, लिप्त केवी सेविजती, मज नये ही उपपत्ती याची लागे। असे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परिते मना नयीची स्मुरारी ऐकोनिया। हे जाणून पार्थ बिहाला, मग पुनरपि बोलो लागला, म्हणे देव का चित्त या बोला देती चिना। न चैतद गदमह कतरन्नो गरीयो, यद्वा जयं यदि बाणो जजेजुः, जाने वहत्वा न जजीविखामस्, देव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रा। जे नवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारून बोलिलो येथे, परीने के काया परवते, ते तुम्ही झाडा। पैंबीरू जे अंशी एकजे, आणि या बोलीचे प्राण साणिजे, ते येथ संग्रामभ्याजे उभे आहाती। आताम ऐशियांते वधावे, किम अवहेरु नियमा नियं निघावे, या दोही माझी बरवे, ते नेणो आम्ही। कार्पण्य दोष प्रत स्वभाव, पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ़ चेता, यच्छेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं साधि मां त्वां प्रपन्नम्। आम्हा काय उचित, ते पाहताम न स्फुरे इत, जे मोहे एरे चित्त व्याकुल माझे। तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे, मग पासीची आस्ताम न दिसे वस्तुजात। देवा तसे मज जाहले, जे पण हे भ्रांती ग्रासिले, आताम काय हित आपुले तेही नेरे। तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे, निकेती आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हांसी तो। तू गुरु बंधु पिता, तू आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदी आमते। जैसा शिष्यांते गुरु, सर्वता नेणे अभेरू, किम सरितांते सागरू त्यजी केवी। नातरी अप्यांते माये, सांडून जरी जाए, तरी ते कैसे ने जिये ऐके कृष्ण। तैसा सर्वापरी अम्हासी, देवा तुझी एक आहासी, आणि बोलले जरी न मानसी मागील माझे। तरी उचित काय आम्हा जे, व्यभिचारे ना धर्माते, झड करी पुरुषोत्तमा सांगे आताम। नहि प्रपश्यामि ममापुनद्यात्, दक्षोख मुच्छोखड़मिन्द्रियाणाम्, अवाप्य भूमा वसपत्न मध्यम राज्याक्षुराणामपि चाधिपत्यम्। हे सकल कुल दिखोनि, जो सुकुपनला से मनी, तो तुझिया वाक्यावांचुनी न जाय आड़की। एथ पृथ्वी तल आप होइल, हे महेंद्र पद ही पाविजेल, परिमोहाना फिटेल। मानसीचा जसी वीचे सर्वथा, अहलली ते सुक्षेत्री जनी परेली, तरी न बिरुढती सिंचली आवडे तैसी। ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नाहे, एथ एकच उपेगा जाए परमामृत। तैसे राजभोगा समृद्धि, उज्जीवन नो हे जीव बुद्धि, एत जिह्वाला कृपा निधि कारुण्य तुझे। ऐसे अर्जुन तेत बोलिला, जब क्षण एक भ्रांति साणिला, मग पुनरपि व्यापिला उर्मी तेड़े। किम मज पाहताम उर्मी नोहे, हे अनारि से गमत आहे, तो ग्रासिला महामोहे। काल सर्पे सवर्म हृदय कलहारी, तेथ कारुण्य वेलेच्या भरी, लागला म्हणून लिहारी भांजेची जिना। हे जाणोन ऐशी पीढ़ी, जो दिष्ट सर्वेची विष फेरी,
तो धावाया श्रीहरी गारुणी पातला। किम तैसिया पंड कुमार व्याकुला मिरवत से श्री कृष्ण जवला। तो कृपा वशे अवलीला रक्षीला आताम। मणहोनि तो पार्थो मोह फड़िग्रस्तो म्या मणितला खा हेतु। जाड़ोनिया मग देखा तेथ फाल्गुनु घेतला असे भ्रांति कवलुनु। जैसा घन पटली भानु आच्छादिजे तया परी तो धनुर्धरु। जलाशय दुखे जर्जरु जैसा ग्रीष्मकाली गिरिवरु वड़वला काम। मणहोनी सहजे सुनीलु कृपा मिते सजुलु। तो बोलला से श्री गोपाल महामेधु। तेथ सुदर्शनाची द्युतिम तेज विद्युल्लता झलकती। गंभीरा वाचा ते आयती गर्जनेची। आताम तो उदार कैसा वर्षेल तेणे अर्जुनाच निवेल। मगनवी बिरहुड फुटेल उन्मेखाची। ते कथा आई का मनाचिया आरुण का। ज्ञान देव मणि देख निमित्त दाशु। एवं संजय उवाच एवं मुक्ता केशं गुडाकेशः परन्तप। न ज्योत्साहित गोविंद मुक्ता तूष्णीम बभूव। ऐसे संजीव असे सांगतो मढ़े राय तो पार्थो। पुनरपि शोका कुलितु काय बोले। आई के सखेदु बोले श्री कृष्णा ते आता नालवावे। तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे एते भरम वसेनी। ऐसे एक हेला बोलिला मग मौन धरुनि ठेला। तीर्थ श्री कृष्णा विस्मयो पावला देखोनि तायते। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारत। सेनयोरुभयोर्मध्ये विखिदन्तमिदं वचः। मग आपुलाम चित्ती मढ़े एत हे काई आदरिले एड़े। अर्जुन सर्वथा काहि नेड़े काय कीजे। हा उमजे आताम कवड़े परी। कैसे निधीर स्वीकरी जैसे ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी काम। ना तरी असाध्य देखो व्याधि। अमिताश्रम दिव्य औषधि वैद्य सूचि निर्वधि निधनांची। तैसे विवरितु असे श्री अनंतु। तया देहि सैन्या आंतु जया परि पार्थु भ्राति शाणी। ते कारण मणि धरिले मक सरोख बोलो आदरिले। जैसे माते चकोपी थोकिले स्ने आथी। किम औषधाची कड़वट पड़ी जैसे अमिताची पुरवड़ी। ते आहाज न दिसे परी गुड़ी प्रकट होय। तैसे वरी वरी पाहताम उदासे आताम तरी अति सुर से। तिये वाक्य एक ही कैसे बोले आदरिले। असोच्यानन्य सोच्यास्तम प्रज्ञावदान सुभाग्य से। गतासून गतासंचानान शोचन्ति पंडिताः। मग अर्जुनाते मणितले आम्ही आजी हे नवल देखिले। जे तुवा एथ आदरिले माझारीचे। तू जाडता तरी मणविसी परी नेडवे ते न शिंडसी। आणि शिकवू मढे तरी बोलसी बहुशाली नीती। ज्या त्यांधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे। तुझे सहाड़ पाड़ तैसे तसे। तू आपण पे तरी नेणसी परी या कौरवाते सोच पहासी। हा बहु विस्मय आम्हासी पुढ़त पुढ़ती तरी सांग पार्जुना। तुझ पासुनी स्थिति या त्रिभुवना। हे अनादि विश्व रचना ते लटके खाई। एक समर्थ हुई एक आथी तया पशुनी भूते होती। तेरे ही बयांची काय बोलती जग गामाजी। हो काम सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यु तुआ सिजले। आणी नश पावे नासिले तुझे निकाई। तुम भ्रमले पड़े अहंकृति यासी घातु न चिंती। तरी सांगे काई हे होती चिरंतन। किंतु एक बधिता आणी सकल लोक हा मारता। ऐसे भ्रति झड़े चित्ता ये उदासी।
अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी युवांका सोचावे सांगे मच। परी मूर्ख पडे नेणसी, न चितावे ते चिंतसी, आणि तुच नीती संगासी आम्हा प्रीती। देखे विवेकी जी होती, ते दुही तेही न सोचती, जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया। न त्वेवाहं जातु नासं, न त्वेनेमे जनाधिप, न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम। अर्जुना सांगवणे ऐक, येत आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती असेक आदि कारुणी। नित्या ऐसेची ओशनी, ना तरी निश्चित छया जाऊनी, हे भ्रांती बेगली करुणी दोन्ही नाही। हे उपजे आणि नासे, ते मयावासे दिसे, जेन्ही त्वत्ता वस्तू जे असे, ते अविनाशाचे। जैसे पवने तोय हालविले, आणि तरंगाकार जाहले, तरी कवर के जन्मले मोळे तेथे। त्यांची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट चाहले, तरी आता काय निमाले विचारी पाम। देहिनिस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। आय के शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाणा तू। एथ कौमारत्व दिशे, मग तारुणी ते भ्रंसे, परी देहची हा न नसे ऐके कासवे। तैसे चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाते पाही, ऐसे जाड तया नाही व्याम मोह दुःख। माता स्पष्ट कौंतेय, शीतोष्ण दुख दुःखदा, आगमा पायनो नित्यांस्तांते तिक्षस भारता। एत निवारणवया हो हेची कारण, जे इंद्रिया अधीनपण, तिही आकलिजे अंतःकरण म्हणूनी भ्रमे। इंद्रिये विषय सेविते, तेख हर्ष शोक उपजती, ते अंतर अपलविती सांगे जेण, दया विषयांची ठाई, एक निष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे। देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेख देखा देख उपजती श्रवणद्वारे। मृदु आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचिने संगे कारण संतोख खेदाम। भ्यासुर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नित्यद्वारे। सुगंधो आणि दुर्गंध हो परिमलाच भेद, जो घ्राण संगे विषादू तो सुदेता। तैसाची द्विध रस उपजवी प्रीति त्रासु, म्हणूनी हा अपभ्रांसु विषय संगू। देखी इंद्रियाधीन होईजे, ते शीतोष्णांते पाविजे, आणि सुख दुःखी आकलिजे आपणापे। या विषयां वांचुनी काही, अणिक सर्वता राम्य नाही, ऐसा स्वभावेचे पाही इंद्रियाच्या। हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जल जैसे, काम स्वप्नीच्या आभासे भद्र जाती। देखे अनित्य तिया पारी, म्हणूनी तू अभेरी, हा सर्वता संग न धरी धनुर्धरा। जब ही न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ, सम दुःख सुखम धीरम सौम्य तत्वाय कल्पते। हे विषय जायते नाकलिती, तया सुखे दुःखे दोनी न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया। तो नित्य रूप पार्था, बोल खावा सर्वथा, जो आइंद्रियार्था नागवेची। नाशतो विद्यतो भाव, ना भावो विद्यते शत, उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयोस्तत्त्वदर्शिभिः। आताम अर्जुन काही, एक सांगने में आयिक, जो विचार परलोक विलोकित। या उपाधि माजी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत
स्वीकारिति शालिली पय जैसे एक होइन मनिल असे परी निवणिन राज हसे बेगले कीज किंबाग्निमुखे किड़ाल तोड़नियो चौकाल निवणति केवल बुद्धिमतम ना तारी जानवे चा आयरी करिताम दधि कणसड़ी मग्न विनीत निर्वाणी दिशे जैसे किंभूस बीज एकवट उबड़ता राहे घनवट तेथे उड़ेते फलकट जाड़े आले तैसे विचारितान नरिशिले ते पच्चु सहजे साणवले मग तत्ता उरले ज्ञानियांसी मणहोनी अनित्याचा ठाई तया आशक्त्या बुद्धि नाही निष्कर्ष दोहे ही देखले असे अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमभयस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हसि देखे सरासर विचारिताम भ्रांति ते पाहि आसताम तरी सार ते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकार तो जायचा विस्तार तेथ नाम वर्ण आकार चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगातु जन्म क्षय तीतु ते या कालिया हो घातु कदा न है अंतवंत में देहा नित्य शोक्त शरीरिन अनाशनो अप्रमेय स तस्माद्युद्यस्य भारत आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमार जैनम वेति हंतारम जैसैनम मन्यते हतम उभौतौ नो बिना विजानीतौ नायम हंति न हन्यते ते धरुन देहाभिमाना ते दिठी शून्य शरीराते मी मारिता हे मरते म्हणतु आहासी तरी अर्जुन तू ही नेणसी जरी तत्वात विचारसी तरी विदितान तू नेवसी हे बाध्यनवती न जायते मेते बा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो अन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं जयेन मजमव्ययं कथम स पुरुषः पार्थ कम धात्यति हंतिकम जैसे स्वप्नामाजी देखिजे ते स्वप्नीची साज आपजे मग चेवनिया पाहिजे तो काही नाही तैसे हे जाण माया तू भ्रमतु आशिवाया शास्ते हाड़ी तलिया छाया जैसे आंगी न रूपे काम पूर्ण कुंभ उलड़ला तेथे बिंबा करू दिशे भ्रंशला परी भानु नाही नाशला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठा कृतु अवतरले असे ताम भंगलिया आपैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशु नाही स्वरूपी म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग्नतून बेढजे तसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नार्थे वासांसि जीर्णानि यथा विहाय वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्ण नान्यानि संजाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत अच्छेद्योऽयं दायोऽयं मक्लेद्यो शोके एव च नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातन ह अनादि नित्य सिद्ध निरुपाधि विशुद्ध मणहो निशास्तांधिकी छेद न घड़ीयया हा प्रलयोदके न प्लवे अग्निदाहे न संभवे एत महाशोक न प्रभवे मारुता च अर्जुना हा नित्यु उचलु हा शश्यतु सर्वत्र सदोदितु परिपूर्ण अव्यक्तोऽयं चिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नान् शोचितुमर्हसि हा तर्काची ये दिठी गोचर नो हे किरीटी
ध्यान चाचिए भेती उत्कंठा वाहे। हा सदा दुर्लभ बना आपो नोहे साधना निसीमु हा अर्जुना पुरुषोत्तम। हा गुण त्रयारहितु अनादि अभिकृतु व्यक्तिषु अतितु स्वरूप। अर्जुना ऐसा हा जाड़वा सकलात्मक देखावा मक सहजे शोक आघवा हरेल तुझ। अथ चैनम नित्यजातम नित्यावामन्यसेमितं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचतुमर्हसि। अथवा ऐसे नेनसी तू अंतवती ची मानसी तू ही सोचू न पवसी। पांडुकुमरा जो आदि स्थिति अंतु हा निरंतर असे नित्य जैसा प्रवाहो अनुष्यतु गंगा जलाचर ते आदि नाही खणले समुद्री तरी असे मीनले अड़ी जाती चे मध्य उरले दिशी जिशी। ये तिन्ही तया परी सरसींच्या सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकतीना मनहोनी हे आघवे एत तुझ न लगले सोचावे जे स्थितीची ही स्वभावे अनादि ऐसी। ना तरी हे अर्जुना नयच तुझिया मना जे देखोनि लोक अधीना जन्मक्षया तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यु पाही अपरिह। जातस्य धियो मृत्युर् ध्रुवं जन्म मितस्य च तस्माद् परिहर्यार्थ तस्माद् परिहर्याते शोचितो मर्हसि। जातस्य ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मितस्य च तस्माद् परिहर्याते शोचितुमर्हसि। उभचते नसे नासले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे ज्ञा ना तरी उदो वस्तु आपसे अखंडित होत जात जैसे हे जन्म तैसे अनिवार्य जगी। महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे मनहोनि हा न परिहरे आदि अंतु। तू जरी ही ऐसे मानसी तरी खेदु का करसी काय जाण तुझी नेनसी धनुर्धरा। एत हानि काही एक पार्था तुझ बहुती पाहता दुख करवाया सर्वथा विषो नाही। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्ता निधनान्येव तत्का परिदेवना। जिये समस्ते ये भूते जन्मादि अमूर्ते मग पातली व्यक्तिते जन्म लेय तिथे छयाजी जेथे जाती तेथे भ्रांत आने निवती देखे पूर्व स्थिति जेती आपुली। जेर मध्ये जे प्रतिभासे ते निदिता स्वप्न जैसे तैसा आकारु हा मायावशे सत्य स्वरूपी। ना तरी पौने स्पर्शिले नीर पढ़िया से तरंगकार का परापेक्षा अलंकार व्यक्ति कन की। तैसे सकल हे मूर्ति जाड़ा पाम माया करता जैसे आकाशी विवत अभ्र पटल। तसे आदि चे नाही तया लगी तू रुद सिकाई तू अबीट ते पाही चैतन्य एक। जयाची आरतीची भोगित विषयी त्याजिले संत दया लागी विरक्त बनवासी। दिठी शून्य जाते ब्रह्मचर्याति व्रते मुन्यस्वर तपाते आचरताति। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् तथैव चान्य आश्चर्यवच्चैन्मन्यः शृणोति श्रुत्ताप्येनं वेद न चैव कश्चित्। एक अंतरी निश्चल थे निहालितान केवल विसरले सकल संसार जात। एका गुणानुवाद करितान उपरित होन चित्ता निरवधि तल्लीना निरंतर। एक एकांती चे निवाले ते देह भावे सानिले एक अनुभवे पातले तद्रूपता। जैसे सरिता ओघ समस्त समुद्रामाजी मिलत परी माघाते न समात परतले नाही। तैसिया योगीश्वरा चिया मति
मिलनी सवे एकवटती परी जे विचारून पुनरावृत्ति भजति चिन्ना। देहे नित्यमवद्योऽहं देहे सर्वस्य भारत, देहे सर्वस्य भारत। तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि, न त्वं शोचितुमर्हसि। ये सर्वत्र सर्वहि देहि जया करितान धातु नाही, ते विश्वात्मक तू पाहु चैतन्य एक। याचने स्वभावे हे होत जात आघवे तरी सांकाय सोचावे एथ तुआ। ए भी तरी पार्था तुझ कारणे न बने चित्ता परी किराल हे सोचितान बहुति परी। स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितमर्हसि, धर्म्याद्युद्याच्छेन क्षत्रियस्य न विद्यते। तू अजुनी कान न विचारिसी, काय हे चिंताशु आहसी। स्वधर्म तो विसरलासी तरावेजेन। या कौरवा भरते जाहले अथवा तुलसी काही पातले, किम योगाचे हे बुडाले जनियेत तरी स्वधर्म एक आहे। तो स्वर्था ते सर्वथा त्याजनो है, मग तरी जेले काय पाहे कृपालू पणे। अर्जुना तुझे चित जन्मी जावले दे द्रवीभूत, तन्ही ही अनुचित संग्राम समय। अगा गोक्षरी जीत जाहले तरी पथ्यासे नाही मणितले, ऐसे नहीं विषय होय संदुले नवज्वरी देताम। तैसे आनी आना करिताम नाश होय लेताम, मढ़ौनि तू आताम सावध होय। बायांचे व्याकुला खाई आपुला निज धर्म पाही, जे आचरिताम बाध नाही कवडे काली। जैसे मार्गेची चालताम अपाओ न पावे सर्वता, काम दीपा धारे वर्ताम नारलिजे। तया परी पार्था स्वधर्म राहटाताम, सकल काम पूर्णता सहजे होय। मढ़ौनी या लागली पाही, तुमाम क्षत्रियाम अड़िक काही। संग्रामा वाचुन नाही उचित जाने, निष्कपटा हो आवे उषिणा घाई जुझावे। हे असी काय सांगवे प्रत्यक्षावरी। यदीक्षा चोपन्नम स्वर्गद्वारमुपावृतम, सुखिन क्षत्रिया पार्था लभन्ते युद्धमेदिशम। अर्जुना झुजे देख आंताचे, हे हो काजे देव तुमचे की निधान सकल धर्माचे। प्रगटले असे हर संग्रामु काय मणिपे, किम सर्वचे येले रूपे। मूर्ताम का प्रतापे उदय केला, न तारी गुणांचेनि पति करे। अर्तिचेन पणिभरे ही कीर्ति च स्वयंवरे आली तुझ। क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, ते झूझ ऐसे लाहिजे। जैसे मार्ग जाता आड़ लेजे चिंता मणिस। ना तरी जाम भया पसरे मुख पसरे, मुख तेथे अवचते पड़े पीयूख। तैसा संग्राम हा देखा पातला असे। अथ चेत्वा मम धर्मम संग्रामम न करिष्यसि, ततः स्वधर्मम कीर्तिम च हित्वा पापमास्यसि। आताम ही असा ओ अभेरीजे, मग्नाथिले सोच बैसजे। तरी आपण आहाणा होईजे आपण पेयाम। पूर्वजांचे जोडले अपणिच होय धारिले, जरी आज शस्त्र साणिले रणी ये। असती कीर्त जाईल जगाची अभिशाप देईल, आणि गिंवसित पावतील महादोष। जैसे भ्रातरेहीन बनिता उपहती पावे सर्वता, तैसे दशा जीविता स्वधर्मवीर। ना तारी रणी सौ साणजे, ते चौमरी गिरधी विदारिजे। तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी। अकीर्तिम चापि भूतानि कथजिज्ञन्ते ते अव्ययम्, संभावितस्य च कीर्तिर्मरणादितुच्यते। मणहोनी स्वधर्ममो हसानशीला, तरी पापवर्पणा होशील। आणि अपेस ते नव चले कल्पांतवरी। जाळतेनी तमच जियावे, जब अपकीर्ति अंगान पवे। आणि सांग पाम खेवी निगावे एथुनिया। तम
निन्वत सरु सदयता जेथुन निघशील करी मधौता परी ते गति समस्ताम न मनेल याया हे चहुकड़ने बेढ़तेल बाणवरी घेतेल तेथा पार्थ न सुट जेल कृपालु पड़े ऐसे नी प्राण संकटे जरी विपाए पाम निघड़े घटे तरी जियाले ही भूखटे मरणा हुनी भयाद्रणादुपरतम मत्स्यन्ते त्वां महारथ जेखाम चत्वं बहुमतो भूत्वा जाशलाघवम तू अड़ी काही एक न विचारसी एत संभ्रमे झुजे आलासी आणि सकण वपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुन या वैरिया दुर्जन का प्रत्यया जेल मना सांगी मजे अवाच्यवादांश बहून विधिक्यन्ति तवाहितः निंदस्तत्व सामर्थ्यम ततो दुःखतरम नु किम हे म्हणते गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सर्गो मोल उरला निका कै लोक सायसे करून बहुते कावेचित आपली जीविते परिबाडिते कीर्तते धनुर्धर ते तुझ अनायसे अनकिल जोड़ले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ति निसीम तुझ्या ठाई निरूपम तुझे गुणोत्तम तिही लोसी दिगंतीचे भवती भाट होनी बाखड़ती जे ऐकिलिया दचकती कृतांताधिक ऐसे महिमा घनवट गंग जैसे चौखट जया देखी जगे सुभट वाट जाहली ते पुरुष तुझे अद्भुत आई कोनिया हे समस्त जाहले अति विरक्त जीवितेसी जैसे सिंहाचिया हाका युगातु होय मदमुखा तैसे कौरवा अंशेखा धाग तुझा जैसे पर्वत बजाते ना तरी सर्प गरुणाते तैसे अर्जुना हे तूते मानते सदा ते अगाध पड़ जाइल मग हिड़ावे अंग एल जरी मागुता निगशील न झुंझुतीची आड़ी हे पड़ताम पलो नेदती घरुन अवकला कीरति न गणित कुटी बोलतिम आयकताम तुझा मग ते वेली ही फुटावे आताम लोठे पड़े काम न जुजावे हे जिंतले तरी भोगावे महितल हतो बा प्राप्य स्वर्गम जेत्वा बा मोक्ष से महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ना तरे रड़ी एत झुंझता विचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकलित पवशील मढ़ौनी जे गोठी विचार न करी किरीटु आता धनुष्य घेऊन उठी झुंझे बेग देखे स्वधर्म हा आचरताम दोष नासे अस्ताम तुझे भ्रांति है कवड़ चित्ता पातकाची सांगे पलवेची काय बहुजे काम मार्गी जाता आडलिजे परी विपाये चालो निजे तरी तेही घडे अमिते तरीच मरिजे जरी बिखेंसी शिवजे तैसा स्वधर्मे दोख पाविजे हेतु कपड़ने मनौनिया पारते हे तुम साणोनि सर्वथा तुझ छात्रवृत्ति झुजताम पाप नाही सुख दुख समय कृत्वा लाभाला भव जया जय ततो युद्धस्व नैवं प्राप्य भूयसति सुखी संतोष न आवे दुखी बोसात न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माजी एत विजय पण होईल किम सर्वता देह जाईल हे आधीची काही पुढील चिंतावे ना आपणांच्या उचित स्वधर्मे राहतात जे पावे ते निमित्तांत साहोनी जावे ऐशी या मने हो आवे तरी दोष न पकड़े स्वभावे मनहोनी आताम झुजावे निभ्राताम तु एकाते वीताशंके बुद्धि जेगे तिमाम शृणु बुद्धियुक्ता महाजयात पार्थ कर्म बंधुम प्रहास्यसि हे सांख्यस्ते मुकुलित सांगितले तुझ एत आताम बुद्धियोग निश्चित अवधरी पाम ज्या बुद्धियुक्ता जाहलिया पार्थ कर्म बंधु सर्वता बांधु न पावे जैसे वज्र कवच लेजे मग शास्त्रांच्या वर्षाओ साहिजे परी जैते सिन उरीजे अंचवित्ते
नेहा भिक्षमना सोचते प्रत्यवायु निविद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् तैसे ऐहिक तरी नसे न नसे आणि मोक्ष तो उरला असे जेत पूर्वानुक्रम दिसे चोख हालत कर्माधरे रहा तिजे परी कर्म फल न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञ न बंधिजे भूत बाधा तिया परी जे शुभ बुद्धि आप जालिया निखेधी ह अस्तांची उपाधि अकालो न सके जेथ न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादिलेप न लगती जेत अर्जुना ते पुण्य से जरी अल्पचि हृदय बुद्धि प्रकाशे तरी असेक हे न से संसारभ्य व्यवसायात्मिका बुद्धि रेकी है कुरुनंदन भवसाकानंतश्च बुद्धि वेशायनम जैसे दीप कलिका घाकुटी परी बहुताजित्य प्रकटी तैसे शुद्ध बुद्धि हे थिकुटी मणे नाये पार्था बहुती परी हे उपेक्षित विचार सुरी जे दुर्लभ चरचरी सद्वासना आड़िका सारिखा बहुवसु जैसा न जोड़े पारिशु कामिता चलेशु दैवगुणे तैसे दुर्लभ जे सद्बुद्धि जिये परमात्मा की अवधि जैसा गंगे से उदधि निरंतर तैसे ईश्वरा वाचुनि काही जिये आड़िक लाड़ी नाही ते एकच बुद्धि पाही अर्जुना जगी ये रीते दुर्मति जे बहुधा असे विकरती तीथे निरंतर रमती अविविके मनहौनितयाम पार्थ स्वर्ग संसार नरकावस्था आत्म सुख सर्वथा दिष्ट नाही जायमां पुष्पतां वाचं प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादार्थः पार्थ नान्यदस्तीति वादिनः वेदाधारे बोलति केवल कर्म प्रतिष्ठति परि कर्म फली आसक्ति धरुनिया मरती संसारी जन्म जे याज्ञादि कर्म कीजिए मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर जेते हे बाचनी काही आणिक सर्वता सुखा नाही ऐसे अर्जुन बोलते पाही दुर्बुद्धि ते काम आत्मा न सर्परा जन्म कर्म फल प्रदम क्रिया विशेष बहुलम स भोगैश्वर जगतिम पतिम देखे कामना अभिभूत होनि कर्मे आचरत ते केवल भोगी चित देवनिया क्रिया विशेषे बहुते न लोपित विधिते निपुण होन धर्माते अनुष्ठित भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहित चेतसां व्यवसात्मिका बुद्धि स्माधव न विधीते परि एकचि पुणे करीति जे स्वर्ग काम मनि धरीति यज्ञ पुरुषा चुकति भोक्ता जो जैसा कर पूरा चरास कीजे मग अग्नि लाउन दीजे कामिष्टान्नी संचर बीजे कालकूट अमित कुंभ जोड़ला तो पाए हारणों उलड़ला तैसा नासीति धर्म निपजला हेतु कपर्ण साय से पुण्य अर्जिजे मग संसारों का अपेक्षिजे मरी निर्ति ते काय कीजे अप्राप्य देखे जैसे रांधवड़ी रसोय नीकी करुनिया मोली वी की तैसे भोगा साठी अविवेकी धड़ती धर्म मणौन हे पार्थ दुर्बुद्धि देख सर्वतातयाम वेदवादाताम मनिवसे तैगुण्या विषया वेदा निस्तैगण्यो भवार्जुन निर्दो नित्य सत्तस्तो नैर्योगक्षेमात्मान ते ही गुड़ी आवित हे वेद जानो निर्भात मणौनि उपनिषदात समस्त सात्विके ते जेर राजमात्मक जेत निरपजे कर्मादिक जे केवल सर्व सूचक धनुर्धर मणौनि तू जाड़ा है शुद्ध दुखा सिंच कारण एत झड़े अंतकरण ऋग्वेदेशी ते गुणत्रायते अवेरी माँ माझे है न करी एक आत्मसुख अंतरी विषंब झड़ी यावनार्थोत्पान्ने सबतः समतोदके तावान सर्वेषु ब्राह्मण से यावनार्थोत्पान्ने सबतः समतोदके तावान सर्वेषु ब्राह्मण से विजानता जरी वेद बहुत बोलिले विदित भेद सोचले तनि आपण हित आपुले तेज घेरे जैसा प्रगट लिया गवस्ती असेख ही मार्ग दिशती तरी ते तुली हे काय चालिजते संगे मचे काम
उदकमय सकल चन्ही जाहले असे महितल तरी आपण घेणे केवळ आंतीच जोगे तसे ज्ञानीये जे होती ते विद्यार्थते विपरीती मग अपेक्षित ते स्वीकारतीत शाश्वते कर्मण्य कर्मण्येवाधिकारस्त मा फलेषु कदाचन मा कर्मा फल हेतुर्भूर्मा ते संगोस्त कर्मणी म्हणून ऐके पार्थ ज्याच परिपार्थ तुझ उचित होय अता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारले तव ऐसेच हे मन आले जे न सांडजे युवा आपुले विहित कर्म परिकर्म फली आसन न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचारावी हेतुविन योगस्था कुर्कर्माणं संयत्वक्ता धनंजय सिद्ध सिद्धे समभूता समत्तम योग उच्यते तू योगयुक्त होऊन फलाचा संग छाडून मग अर्जुना चित्त देऊन करी कर्म परी उदारले कर्म देवै जरी समाप्ती ते फावे तरी विषय खोन ते खावे हे ही नको कांग निमित्ते कोणे एके ते सिद्धि नवस्ताम ठाके तरे चित ते थिचेने अपरिक्तो के शोभावे ना आचारताम सिद्ध गेले तरी काजाची कारी आले परी ठेलियाही सुगण जहाले ऐसेंची मानी देखे जे हुता लाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखई संता संत कर्मी हे जे सरीसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे दूरेण हवरम कर्म बुद्ध योगा धनंजय बुद्धौषण निक्षा कृपणा फल हेतवा बुद्ध युक्तो जहाति ह्य उभेशक दुष्कृत तस्माद्योगाय युज्यस्य योगा कर्म कौशलम अर्जुन समत्व चित्तांचे तेची चार सारा जणे योगांचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति ते बुद्धियोग विपरीतान बहुते पाणी पार्थ दिशे हारता कर्म भाग परी तेचे कर्म आचरिचे तरीच हा योग पाविजे जे कर्म शेख सहजे योग स्थिती मनहोनी बुद्धियोग सधरु तेथ अर्जुना होय स्थिरु मने करी अभेरु फल हेतु जे बुद्धि योगा जे दिल तेची पारंग तल जाहले एही उभय बंधी साणिले पाप पुण्याय कर्म जम बुद्ध युक्ता ही फलम तक्ता मनीष न जनबंध निर्मुक्ता पदम गच्छन्त नामयम ते कर्मे तरी वर्तते परी कर्मफल नातलती आणि यातायाती लोपती अर्जुनतायाम मग निरामय भरती पावती पद अच्युत ते विद्य योगयुक्त धनुर्धर ददा ते मोकल्यम बुद्धिर्वित तिष्ठति तात गंतास निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य तु वैसा तै हौसी जो मोहो तुझ्या साणीसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कलंक उपजेल आत्मज्ञान तोडे निचाणे होईल मन अपैसे तुझे तेथ आणि काही जळावे का मांगिला ते स्मरावे हे अर्जुन आघवे पार्शेल शुद्ध बेबत्पन्ना ते जदास्तच न चला समाधावसला बुद्धाजो का मुआपससी इंद्रियाची संगती जिये पासुर होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधि सुखी केवल जे बुद्धी होईल निश्चलू तै पावसी तु सकल योग स्थिती अर्जुनवाचा स्थप्राज्ञस्य का भाषा स्थिति समाधिस्तस्य के स्वस्ति किं प्रभासेत किमासीत ब्रजेत किं तेथे अर्जुन म्हणे देवा हाच अभिप्रायो आघवा मी तथी जे मानते सदा मुठी घरून आहाती तेही किजिती कासाविसी जय इंद्रियाची प्रौढी ऐसी जैसी मंतज्ञाते व्यवसी भूलवी काम देखो विषय हे तैसी पवती रिद्ध सिद्धि चैनी मिखे मग आकलते स्पर्शे इंद्रिया चैनी तिये संधि मन जाए मग अभ्यास सिंह ठोठावले ठाए ऐसे बल कटपणे आहे इंद्रियाचे तान सर्वाणि संयम युक्ताशीत मत परावसे ही जे संध्यानु तस्य प्रज्ञा प्रतिष्ठा मनहुन आय के पार्थ जाते निर्लीज सर्वथा सर्व विषय आस्था साणुनिया तोची तू जाना योग निष्ठा करना
जयाचे विषय सुखी अंतःकरण झाकवेन जात्मबोधयुक्त होऊन असे सत्व जो माते हृदयांत विषमने ए बावा विषय तरी नाही परी मानसे होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे जैसा का विसाचा लेशु घेलिया होय बहुवसु मग निभ्रांत करी नासु जीवितासु तैसी विषयाची शंका मनी बसती देखा घात करी अशेखा विवेक जाता ध्याय तो विषयान पुंसा संगात से कुब जायते संगात संजायते कामा कामात क्रोधा विजायते क्रोधाद्वत् सम्मोह सम्मोहात् अस्मित् ब्रह्म अस्मित् भंसात् बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधाद्वत् सम्मोह सम्मोहात् अस्मित् ब्रह्म अस्मित् भंसात् बुद्धिनाशात् प्रणश्यति जरी हृदय विषय स्मृति तरी निसंगे आपजे संगती संगे प्रगटे मूर्ति अभिलाषाची जेथे काम उपजला तेथ क्रोध आधींचे आला क्रोधी असे ठेवल्या समूह जाणे समूहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृति चणवाती ज्योति आहत जैसी का अस्तमानी नसी जैसे सूर्य तेजाते ग्रासी तैसे दशा समित भंसी प्राणी आसी मग अज्ञानान केवल तेने आपल विजय सकल तीर्थ बुद्धि हुए व्याकुल हृदय माजी जैसे जात्यात पालवी पावे मग ते काकुलती शैर धावे तैसे बुद्धि से होती भवे धनुर्धर ऐसे अस्मित भंसु घड़े मग सर्वता बुद्धि अवघड़े तेत समूल हे उपड़े ज्ञान जात चैतन्याच भ्रांसी शैर साजसी तैसे पुरुष बुद्धिनाशी हो देखो मनहोनी आई के अर्जुन जैसा विस्फुलिंग लगे इतना मग तो प्रभु जालिया त्रिभुवन परे सके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाए वाहे मंतरी ये सने हे पतन गिवंसित पावे राग द्वेष विक्तस्तु विषयानिंद्रश्चन आत्मैश्वर्य विधि आत्मा प्रसादम अधिगच्छति मनहौनि विषय हे आघवे सर्वथा मनहौनि साणवे मग राग द्वेष स्वभावे नास्तिल पार्थ आणी कही एक जरी नासले राग द्वेष तरी इंद्रिया विषय बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगतु रश्मि करे जगाते स्पर्शतु तरे संग दोषे काय लिंपतु तेथि चने तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्म से निर्भिन्न ज काम क्रोधाविहीन होउन असे तरी विषयांतु ही काही अपना वाचुन नाही मग विषय कवड़ बाधितील कवड़ तरी उदकी बिरुजे काम अग्नि आगे पोलजे तरी विषय संगे अपलविजे परिपूर्ण तो असा आपणचे कौल होऊन असे निखुल तयाची प्रज्ञा उचल निभ्रांत मानी प्रसादे सर्व दुःखानां नश्य बजाते प्रसन्न जेत सोहासु बुद्धि परितुष्टे देखो अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता ते तेरी गेले नाही समस्ताम संसार दुःखम जैसा अमिताचा निर्धरु प्रस्वेजाचा जठरु तया शे देखो अरुधरु काहीच नाही तैथे रिद्धि सिद्धि काई प्रकृता होती विहाय कामान्या सर्वान् पुमाश्च निर्मोदे अहंकार शांति मधिगच्छति ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोच स्थिर प्राज्ञो भला बोलक तो अहंकार ते दंडनी सकल काम क्षणोनि विचरे विश्वहोन विश्वाजी मांजी एका ब्राह्मी स्थिति पार्थ नैनम प्राप्य विमोहिते स्थिता सामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मिक्षति हे ब्रह्म स्थिति निसीम जे अनुभवताम निष्काम ते पावले पर ब्रह्म अनायासे जे चिद रूपे मिलताम देहांति व्याकुलता आठ ठाको न सके चित्ता प्राज्ञा जा तेज हे स्थित स्वमुखे श्रीपति सांगत अर्जुना प्रति संजयो मणे ऐसे कृष्णा वाक ऐकिले तथा अर्जुने मन ही मानतले अथाम आम मुचिया कजा करी आले उपपत्ति इया जे कर्मजात आघवे एत निराकरीले देवे तरी पौरुषले म्या झुंजावे मनौनिया असा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धर उवाईला आताम प्रश्न करेला भालाम अंश कोनी ते प्रसंगु असो नागरु जा सकल धर्मासी आगरु किम विवेका मृत सागरु
प्रांतहीन जो आपण सर्व ज्ञानाथो निरूपिता होईल श्री अनंत ज्ञान देवो सांगेल मातु निवृत्ति दासो इतसी ज्ञान देव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीय अध्याय। श्री पांडुरंग भगवान की जय हो। महाराष्ट्र में बसे सभी संत भक्त, यहाँ के प्रत्येक प्राणी कण कण में विराजमान पांडुरंग की भक्ति श्री विट्ठल जी महाराज और उनकी भाषा मराठी को मैं प्रणाम कर रहा हूँ। वो मेरे हृदय में, मेरे चित्त में, मेरी बुद्धि में निवास करें। महाराष्ट्र की महिमा तो कोई गा ही नहीं सकता है कल, लेकिन मैं थोड़ा हिंदी में महाराष्ट्र की महिमा गाऊंगा। सब भक्तों को, मेरे देवताओं श्री बाल मुकुंद जी महाराज की जय हो, जय हो, जय हो। श्री राधा कृष्ण भगवान की जय हो। श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु जीवे पिवस्वामितमेत देव गोविंद दामोदर माधवेति। जय राधे जय राधे जय राधे जय जय श्री राधे। प्राण धन रुक्मिणी विठ्ठल, जीवन धन रुक्मिणी विठ्ठल, हे प्यारो पंढरपुर, प्यारो पंढरपुर, युगल प्रेम घन प्रिय सखी चतुर। प्राण धन रुक्मिणी विठ्ठल, जीवन धन रुक्मिणी विठ्ठल, हे प्यारो पंढरपुर, युगल प्रेम घन प्रिय सखी चतुर। ओम यस्यास्मिता च नामुक्ता तपो यज्ञ क्रियासु न्यूनम संवृता च सद्यो वंदे तमचितम। ओम विष्णुवे नमः, ओम विष्णुवे नमः, ओम विष्णु। श्री कृष्ण हरि शरणम हरि शरणम हरि शरणम।